हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुची ब्लॉग. तर आज आहे मी अलाहाबादच्या एअरपोर्टला आणि माझी आहे फर्स्ट फ्लाईट विथ राणी. हा राणीची सेकंड आहे, माझी फर्स्ट आहे. फ्लाईटचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी, जितकं जमेल जितकं आपल्याला शूट करता येईल आहे ना राणी. हां, तर शूट करता येईल तेवढं करूया. आणि माझी फर्स्ट फ्लाईट असल्यामुळे मी थोडीशी नर्वस आहे, थोडीशी एक्सायटेड पण आहे ना. चला तर मग बघूया. हे आहे एअरपोर्ट, जिथं आम्हाला पोचायला कमीत कमी 1.5 तास लागला. आत्ता चेक इन केली, बॅग्स पण चेक इन झाल्या. फक्त आता काय बाकी आपलं हँडबॅगचं सगळं झालं. आता सामान वगैरे चेकिंग झालं, छोट्या छोट्या बॅगीतलं चेक इन झालं. आता आम्ही जातोय, बसतो थोडा वेळ ना, बसायला अजून गाडीला वेळ आहे. हे पाहिजे किती सुंदर सीन दिदे. दीदी घेऊन चालली आहे मला आता वरती. आमचा फर्स्ट फ्लोअरवरून आहे आमची फ्लाईट मे बी है ना. आणि खालचा साईड इकडे पण D1 आणि D2 आहे. तर आमची फ्लाईटवरून आहे. आणि आम्हाला आता जाम भूक लागली, कारण आम्ही सकाळी हॉटेल्समधून चेकआउट करताना काय खाल्लंच नव्हतं. मेन म्हणजे फक्त एक ॲपल खाल्लं दोघींनी. तर आता राणी घेतली ब्राउनी इथे. का तिचा फेवरेट. राणीचा माझा चेहरा उतरला, माझ्या लेकीला ताप भरतोय उतरतोय, त्याच्यामुळे एवढी फ्लाईटची घाई करायला झाली ना राण्या. आणि राणीच्या पाठी इतक्या छान छान लखनवी दिसत आहेत. तिच्या मावशीने जर माझा व्हिडिओ बघितला ना तर जीव घेईल माझा, आहे ना राणी. आता आला माझा डोसा. ही ब्राउनी राणीची होती, डोसा मेरा आहे भैया. ही आहे आकाशा आणि आम्ही जाणार आहोत इंडिगो, म्हणजे ही पण मुंबईला जाणार आहे, पण ह्याच्यानंतरची आमची आहे. सो बाय बाय. ही आता फ्लाईट येते, ही आमची इंडिगो एअरलाईन. ह्या याच्यातून जाणार आहे हा फर्स्ट फ्लाईट माझी. ये जवळ आमच्या प्लेनची बोर्डिंग चालू झाले, पण अजून आम्हाला सीट आमचं झोन 3 आहे, झोन 1 चालू आहे अजून, म्हणून थांबलो. ऊन आहे ना, त्याच्यामुळे मला बरोबर शूट नाही करता येत, कारण एअरपोर्ट बाजूला आहे. माझ्या बाजूलाच माझी दिसते इंडिगो, पण माझ्या चेहऱ्यावर काळोख येते, त्याच्यामुळे मला बरोबर शूट करता येत नाही. राणी पण सांगते चेहऱ्यावर काळोख येते. आता मी इतक्या छान एरोप्लेनच्या एकदम बाजूला आहे. मी मस्त थंबनेल फोटो पण शूट केला असता की नाही, पण नाही करू शकत. टाइम आहे अभी तुमको, अभी इधर ही बैठने का, समझा. मी आता थोडीशी जराशी प्लेनचं माझा टाईम जवळ येतो तशी थोडीशी नर्वस होते, थोडीशी कारण का फर्स्ट फ्लाईट आहे ना माझी, म्हणून थोडीशी नर्वस, थोडीशी एक्साइटमेंट असं वाढतंय सगळं. देखेंगे. चला, तिथं समोर फ्लाईट दिसते, ते बघून विचारात पडते मी की ह्याच्यात बसणार आहे मी. राणीला विचारलं एसटीत जशा वॉमिट होतात तशा वॉमिट तर नाही ना होणार बाई. राणी म्हणते राणी कारण मी एसटीत बसू शकतच नाही बिलकुल. रेल्वेचाच प्रवास मला आवडतो. बघूया आता कोण चालू झालं, आमची क्यू चालू झाली. मी बसलो आणि व्यवस्थित मी दिली आहे, माझी विंडो सीट होती, पण मी म्हटलं की गेली. माझ्या लेकाने स्पेशल माझ्यासाठी विंडो सीट बुक केलेली असं त्यांनी मला फोनवरती सांगितलं. पण मी आता ही पण देत होती, पण मीच दिली आहे ना. हे बघा, आता माझ्या समोर जे पेपर ठेवला ना, हा गेट वेल. जर कोणाला वॉमिट आली तर ही पेपर पिशवी असते, ती अशी इथून कट करायची आणि वापरायची. चालू झाली आमची फ्लाईट. आता अजून टाईम आहे टेक ऑफसाठी. आता इथून सरळ या साईडला जाणार आणि मग यू टर्न घेऊन मग टेक ऑफ करणार. खरंच आकाश पल्ल्याचा फील आहे. आता ढगांच्या वरती असल्यामुळे आता जास्त कान पण बंद होतात, है ना राणी. कान पण बंद होतात. तर आता
मी झोपायचा प्रयत्न करते. मला आकाश पालण्यात बसल्यासारखं वाटतंय. आकाश पालण्याचा फील येतो एकदम. आणि मी राणीला अशी धरते. जेव्हा फक्त टेक ऑफ होतानाच असं आकाश पालण्यात वाटलं, नंतर नाही वाटलं. आणि तिथं रेड क्यू आहे, म्हणजे आम्ही अजून उठू नाही शकत, अजून सीट बेल्ट खोलू नाही शकत, टॉयलेटला नाही जाऊ शकत है ना. हे सगळं आम्ही जेव्हा तिथे ग्रीन होईल ना तेव्हा उठू शकतो इथून सीटवरून. पण उठायचं काय तर ठरलं असं त्यांनी सांगितलं. माझी मम्मी झोपली इथे. इतका मस्त सिनरी टाकून तिला झोप आली. घाबरलीच नाही, स्वतःच घाबरते. मी घाबरली नाही, तू घाबरली. फायनली आम्ही पोचलो मुंबईला 2 तासात है ना. येस 2 तासात. पण ह्या पोरीने मला लई त्रास दिला. मला झोपू नाही, जग बघायला लावले. हा आलो बाहेर आम्ही. प्लेनचे वाहतूक आहे आणि चालू लागले. चालायला खूप आहे, इथून खूप चालावं लागतं बोर्डिंगच्या नंतर, उतरताना पण चढताना पण. आता बघूया. आता पहिला बॅग घेऊन पळायचं. विरार लोकल भेटली पाहिजे. हां मग विरार लोकल भेटली पाहिजे तर भेटली पाहिजे. आहे विरारवाले. आणि आता आमचं सामान कुठून येतं ते बघते. सामान राणीला माहिती आहे कुठून येणार आहे. 6E ना. तर सामान रिसीव करून हा माझा हमाल नेहमीसारखा सामान एकटाच उचलतो. मला सामान उचलायची हेच नाही परमिशन आहे ना राणी. बिलकुल हात लावू देत नाही हे लोक मला सामानाला. माझं सामान फक्त माझी एक छोटीशी पर्स असते, बाकी सगळं हे लोकच. त्यामुळे मी तुम्हाला मुंबई एअरपोर्ट शॉर्टकटमध्ये दाखवते नाही. वाव. पण आता इथं काळोख आहे त्याच्यामुळे इतकं व्यवस्थित दिसणार नाही है ना. प्रिटी आहे हे जे पण आहे एलिफंट. समर कार्निवल होता या आहे. सो क्यूट. आता मम्मीला फोटो काढायचे. वास आणि पर्कसचा. कसला वास आणि पर्कस.